Imagine your child, ambitious, intelligent, curious, creative, playful, dynamic, techy, a leader, moral, spiritual. Touch the experience being at the pinnacle at Vinayaka Gurukul, Funful Happy School near Chhatri Talav Garden, Dasturnagar Square, Amravati. नमस्कार, आरसीएनच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी स्नेहा ताजी. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी टाकूया नजर आजच्या हेडलाईन्सवर. दुग्धोत्पादनासाठी अमरावतीला 38 कोटींचा निधी मंजूर. दूध डेअरी व पशु चिकित्सालयाचा होणार कायापालट. अमरावती विभागात 77% पेरणी. सोयाबीनची सर्वाधिक पेरणी तर कापसाचा पेराही वाढला. नावेद इक्बाल हत्येप्रकरणी 5 जणांना अटक. अयूब खान व रहीम हे हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार. आणि लोकमान्य टिळक यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. मनपा जिल्हा कचेरी व विद्यापीठात टिळकांची जयंती साजरी. केंद्र सरकारने विदर्भ व मराठवाड्यामधील दुग्धोत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने विशेष परियोजनेअंतर्गत 128.29 करोड रुपये मंजूर केले आहेत. यामधून अमरावतीला जवळपास 38 करोड रुपये प्राप्त होणार आहेत. विदर्भ मराठवाड्यातील पूरक उद्योग व्यवसाय करता यावा यासाठी या भागात दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विशेष प्रकल्प राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने 128.29 कोटी रुपये मंजूर केल्याने 11 जिल्ह्यातील 3023 गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धनासाठी केंद्र सरकारने 38 करोड रुपये मंजूर केले आहेत. खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे या ठिकाणी दुग्ध विकासाची नितांत आवश्यकता आहे. गायीच्या दुधामध्ये अनेक आजारांवर मात करण्याची शक्ती आहे. त्यामुळे दुधाला पूरक आहार मानले जाते. त्यामुळे केंद्र सरकारने मंजूर केलेल्या या निधी अंतर्गत अमरावती चांदूर रेल्वे मार्गावर स्थित सरकारी दूध डेअरीचा विकास होणार आहे. संपूर्ण जिल्ह्यातून दूध संकलन आरंभ केले आहे. सदर काम गतीने व्हावे यासाठी एनजीडीपीने अधिकारी नियुक्त केले असून लवकरच या निधीतून कामाला सुरुवात होणार आहे. पावसाच्या लपंडावादरम्यान अमरावती विभागात 77% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सोयाबीनची पेरणी सर्वाधिक झाली असून कापसाचा पेरा देखील वाढला आहे. मान्सूनच्या आगमनापासूनच पावसाचा लपंडाव सुरू झाल्याने जून महिना कोरडाच गेला होता. गेल्या 15 दिवसांपासून अमरावती विभागात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या आटोपल्या. सध्या ग्रामीण भागात दुबार व तिबार का होईना पेरण्यांनी चांगला जोर धरला आहे. आतापर्यंत अमरावती विभागातही 77% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विभागातील एकूण सरासरी पेरणी हेक्टर क्षेत्रापैकी 12,68,000 हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झालेली आहे, तर 10,86,000 हेक्टर क्षेत्र कापसासाठी नियोजित असून यामध्ये आतापर्यंत 8,31,000 क्षेत्रामध्ये कापसाची पेरणी झाली आहे. तर शेतकऱ्यांनी मूग व उडीदचा पेरा कमी केला आहे. जवळपास 40% क्षेत्रात मुगाची पेरणी करण्यात आली. तर पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांनी ज्वारी व बाजरीची लागवड करणे ही कमी केले आहे. विभागात 1,89,000 हेक्टर क्षेत्रामध्ये ज्वारी व बाजरीची लागवड होते, परंतु आतापर्यंत 42,000 हेक्टर क्षेत्रामध्येच ज्वारीची पेरणी झाली आहे. विभागात तुरीच्या पेरणीचे क्षेत्र 4,06,000 हेक्टर इतके आहे.
परंतु गत काळात सोयाबीनचे भाव एपीएमसीत मंदावले असल्याने शेतकरी तुरीची पेरणी करण्यास अनुत्सुक दिसत आहेत। आतापर्यंत 1,39,000 हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे। सध्या संपूर्ण विभागात पावसाने चांगला जोर धरला असल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। आतापर्यंत विभागात 77% पेरणी पूर्ण झाली असून सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली आहे, तर कापसाचा पेरा देखील वाढला आहे। आगामी 15 दिवस जर असेच पेरणी योग्य वातावरण कायम राहिले तर 100% पेरण्या पूर्ण होतील असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला। तूर खरेदी केंद्रांवर टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर तातडीने खरेदी करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले। पालकमंत्री पोटे यांच्या अध्यक्षतेखाली तूर खरेदी प्रक्रियेबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली। यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी खुशाल सिंग परदेशी, मार्केटिंग फेडरेशनचे देशमुख यांच्यासह सहकार निबंधक कार्यालयाचे अधिकारी, खरेदी केंद्राचे व्यवस्थापक आदी यावेळी उपस्थित होते। पोटे पाटील म्हणाले की राज्यातील तुरीचे मोठ्या प्रमाणातील उत्पादन व तुरीसाठी निश्चित किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याने 31 मे पर्यंत टोकन दिलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात येणार आहे। त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी शिल्लक तूर खरेदी करण्यापूर्वी पीक पेरा, अपेक्षित उत्पन्न, यापूर्वी तूर विक्री केली असल्यास बाजार समिती, हमीपत्र आदी तपशील मिळवणे आवश्यक आहे। टोकन घेतलेली तूर खरोखर संबंधित शेतकऱ्यांची आहे का हे तपासणे आवश्यक आहे। ते पुढे म्हणाले की सध्या पाऊस चालू असल्याने खरेदी करण्यात येणाऱ्या तुरीचे नुकसान होणार नाही याचीही काळजी घ्यावी। तूर साठवण्यासाठी गोदामांची तसेच बारदाण्यांची पुरेशी तजवीज ठेवावी। तूर खरेदीची माहिती दररोज जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व जिल्हा पणन अधिकारी यांनी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालकांमार्फत राज्य शासनाला सादर करणे आवश्यक आहे। तुरीचे चुकारे अदा करण्यासाठी खर्चाची तपशीलवार माहिती सादर करावी। व्यापाऱ्यांकडून फसवणुकीच्या हेतूने टोकन घेतल्याचे चौकशीत आढळल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून फौजदारी खटला दाखल करण्यात यावा, असेही निर्देश यावेळी पालकमंत्री पोटे यांनी दिले। व्यवसायातील स्पर्धा व जिमच्या वादातून बॉडी बिल्डर नावेद इक्बाल उर्फ पप्पूची गेल्या मंगळवारी हत्या करण्यात आली। या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार अयूब खान व रहीम यांच्यासह अन्य 3 आरोपींनाही जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे। त्यामुळे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या 5 वर पोहोचली आहे। गेल्या 18 जुलै रोजी दुपारी 12च्या सुमारास नावेद इक्बाल उर्फ पप्पू पहलवान यांच्यावर 5 इसमांनी धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण हत्या केली। या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम 302-34 अंतर्गत गुन्हा नोंदविला। नावेदने विदर्भश्रीचा खिताब मिळवला होता व तो आपला जिमखान्याचा व्यवसायही सुरू करणार होता। त्यामुळे रहीम खान, कादर खान पठाणने आपल्या सहकार्याशी मिळून नावेदची हत्या केली असल्याचेही तपासात समोर आले आहे। मृतक नावेद इक्बालच्या हत्येच्या तपासाप्रकरणी अमरावती पोलिसांचे पथक अकोला, नागपूर, यवतमाळ, अंजनगाव, सुरजी येथे गेले होते। गुरुवारी पोलिसांनी रहीम खान, कादर खान पठाण उर्फ रहीम बॉडी बिल्डर राहणार पॅराडाईज कॉलनी व मौसिद खान, साजिद खान उर्फ जॉन राहणार हबीबनगर यांना अटक केली होती। तर यवतमाळहून या प्रकरणातील तिसरा आरोपी अयूब खान, कादर खान राहणार पॅराडाईज कॉलनी यालाही पोलिसांनी अटक केली। विशेष म्हणजे अयूब खानने सुद्धा शरीर सौष्ठव स्पर्धा गाजविल्या आहेत। हत्येनंतर अमरावतीतून पळ काढण्यापूर्वी रहीमने खून करताना अंगावर असलेले कपडे बदलविले होते। ते कपडे त्याने अयूबकडे दिले असता अयूबने ते कपडे जाळून नष्ट केले, असेही तपासामध्ये उघड झाले आहे। या प्रकरणी आरोपी रहीम व जॉनला 28 जुलैपर्यंत तर अयूबला 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणी अन्य 2 आरोपी फरार असल्याने पोलिसांना त्यांना पकडणे नितांत गरजेचे होते। त्यामुळे नागपुरी गेट व गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अलीशान उर्फ एमिशान व जीशान मोहम्मद फारूक दोन्ही राहणार अन्सारनगर यांना यवतमाळ वणी येथील ट्रॅव्हल्स पॉइंटवरून अटक करण्यात आली आहे। त्यामुळे नावेद बॉडी बिल्डर हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता 5 झाली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी दिली। वणी पोहोचून त्याचे जे काही संभाव्य ठिकाणाबद्दल माहिती मिळाली होती, त्या संभाव्य सर्व ठिकाणी आम्ही त्यांचा शोध घेतला। याच दरम्यान गणेश ट्रॅव्हल्स म्हणजे मेन रस्त्यावरती वणीला जाणारा मुख्य रस्ता रेल्वे फाटक समोरून त्या ठिकाणी आम्हाला जिशान अहमद हा त्या ठिकाणी आम्हाला आढळून आला। लगलीच त्याला ताब्यात घेतलं। याच दरम्यान त्याचा लहान भाऊ देखील एक भगव्या रंगाचा स्कार्फ तोंडाला गुंडाळून बाजूलाच उभा असलेला दिसला। तेव्हा पथकातील कर्मचाऱ्यांची नजर त्याच्यावर गेली आणि त्याला ओळखणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं। आतापर्यंत एकंदरीत 5 आरोपी अटक झालेले आहेत या गुन्ह्यामध्ये। पुढे या गुन्ह्याचा तपास चालू आहे।
श्रावणाच्या सरींना सुरुवात होण्यापूर्वीच आषाढाच्या दाट पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी आसुरलेल्या कविमनाच्या रसिकांसाठी वर्षामुक्त या काव्यमय मैफिलीचे आयोजन महिला महाविद्यालयात करण्यात आले होते। विदर्भ साहित्य संघ अमरावती शाखेच्या वतीने येथील महिला महाविद्यालयाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉक्टर रमेश अंधारे, यावेळी प्राचार्य डॉक्टर अविनाश मोहरील, मीता कांबळे, विष्णू सोळंके, डॉक्टर मोना चिमोटे, डॉक्टर वर्षा चिखले आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉक्टर मोना चिमोटे यांनी विदर्भ साहित्य संघाच्या कार्यावर प्रकाश टाकतानाच कार्यक्रमाच्या आयोजन मागची भूमिका विशद केली। विदर्भातील माणसं ही इतरांपेक्षा पावसासाठी जास्त आसुसलेली असतात, त्यामुळे त्यांचं नेहमीच पावसावर जास्त प्रेम असते। त्यामुळे त्यांच्या मनाचा तारा तृप्त व्हावा यासाठी वर्षा सूक्तच्या आयोजनातून श्रावणातील आनंद काव्यातून व्यक्त होत असल्याचे प्रतिपादन डॉक्टर रमेश अंधारे यांनी केले। यावेळी पावसाच्या अनेक कवितांनी रसिकांना न्हाणून सोडले होते। पावसात भिजवणाऱ्या अनेक कवितांनी या मैफिलीला रंगत आणली होती। नदी सागराला जाता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीना बाहेर। काय सांगू रे बापांनो तुम्ही आंधळ्याचे चेले, काय सांगू रे बापांनो तुम्ही आंधळ्याचे चेले। नदी सागराला जाते म्हणूनची जग झाली, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर। सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर। सत्कारातून प्रेरणा मिळते आणि प्रेरणेतून राष्ट्र निर्मिती होते। त्यामुळे अखिल भारतीय माडी महासंघाच्या वतीने माडी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसह प्रतिभावंतांचा गुणगौरव करण्यात आला। टाउन हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माडी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पेटकर, तर प्रमुख अतिथी म्हणून अमरावतीचे प्रभारी जिल्हाधिकारी खुशाल सिंग परदेशी, प्रकाश लोखंडे, आशिष क्षीरसागर, भाजप शहराध्यक्ष जयंत डेहनकर, मनोज अंबाडकर, प्रमोद सोनार, दीपक लोखंडे, प्रवीण ढवळे, दीपक जागृत आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी माडी समाजातील 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर उच्च शिक्षणात भरारी घेऊन यशशिखर गाठणाऱ्या गणमान्यांचाही सत्कार करण्यात आला। मनपाच्या नवनिर्वाचित नगरसेविका वंदना प्रदीप मघडे व सुनीता मनोज भेले यांचा देखील या प्रसंगी सत्कार करण्यात आला। कुठल्याही समाजाचा विकास हा त्या समाजाच्या शैक्षणिक प्रगतीवर अवलंबून आहे। त्यामुळे माडी समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होऊन यश प्राप्त करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले। कार्यक्रमाला माडी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची। कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त आरसी न्यूज। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। वळूया पुढील घडामोडीकडे। शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटना व अवैध धंद्यांवर लगाम खेचण्यासाठी सीपी मंडलिक यांनी पुन्हा क्रॅकडाऊन ऑपरेशन सुरू केले आहे। या अंतर्गत रविवारी दारू अड्ड्यांवर धाड टाकीत दारूसाठा जप्त करण्यात आला। सीपी मंडलिक यांच्या विशेष पथकाने वर्ली मटका व जुगार अड्ड्यांच्या विरोधात अभियान छेडले आहेत। यामध्ये स्वतः सीपी मंडलिक रस्त्यावर उतरून कारवाई मोहिमेत सहभागी झाले आहेत। रविवारी सीपी मंडलिक यांच्या मार्गदर्शनातील पथकाने विविध दारू अड्ड्यांवर छापा मारून हजारोंचा दारूसाठा जप्त केला। त्याचबरोबर वर्ली मटका व जुगार अड्ड्यावरही धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत वर्लीच्या चिठ्ठ्या, जुगार खेळण्याचे साहित्य व काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच काही आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे। उल्लेखनीय असे की शनिवारीच पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेला घेऊन पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला होता। यावेळी पालकमंत्र्यांनी सुद्धा कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्यांची गय करू नका, त्यांच्यावर कडक कारवाई करा असे निर्देश दिले होते। पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार पोलिसांच्या या कारवाई मोहिमेने चांगला जोर धरला असल्याचे दिसत आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पेमेंट गेटवे प्रणाली सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या महा ऑनलाईन सोबत करारनामा करण्यात आला आहे। त्यामुळे कॅशलेसची कास धरणाऱ्या विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या निगडीत कामासाठी पॉस मशीन लावल्या जाणार आहे।
यापूर्वी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत निर्णयानुसार विद्यापीठाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी कॅशलेस व्यवहार आणि पेमेंट गेटवे प्रणाली लागू करण्याबाबत प्राधान्य देण्याचे ठरवण्यात आले। मात्र विद्यापीठाच्या तुलनेत अन्य यंत्रणांनी अगोदरच कॅशलेस व्यवहार सुरू केला आहे। केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार कॅशलेस व्यवहारासाठी पॉज मशीनचा वापर करताना विद्यार्थ्यांना एसबीआयने निश्चित केलेल्या दरानुसार सेवा शुल्क अदा करावे लागणार आहे। सेवा शुल्क आकारणी कशी राहील याबाबत एसबीआयने तक्ता तयार केल्याची माहिती आहे। विद्यार्थ्यांनी पॉज मशीनद्वारे विद्यापीठात कॅशलेस व्यवहार केल्यानंतर कामकाजाची मूळ रक्कम विद्यापीठाच्या खात्यात जमा केली जाणार असून सेवा शुल्काची रक्कम ही बँकेच्या खात्यात परस्पर जमा होईल। अशी नवी यंत्रणा लवकरच कार्यान्वित होईल अशी माहिती लेखा व वित्त विभागातून मिळाली आहे। क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे कॅशलेस व्यवहार स्वीकारले जाईल असे संकेत आहे। त्यासाठी विद्यापीठाने वेबसाईट अपडेट करणे आवश्यक आहे। विद्यापीठात पेमेंट गेटवे प्रणाली सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या महाऑनलाईन सोबत करारनामा करण्यात आला आहे। मात्र अद्यापपर्यंत शासनाकडून महाऑनलाईनचे प्रमाणपत्र मिळाले असून प्रमाणपत्र मिळताच पेमेंट गेटवे प्रणाली सुरू केली जाईल अशी माहिती वित्त व लेखाधिकारी शशिकांत आसवाले यांनी दिली। शासकीय स्तरावर देयके देणाऱ्या आस्थापनांना टीडीएस अंतर्गत जीएसटी कपात करावी लागेल। यासाठी 20 जुलैपासून नोंदणीला ऑनलाईन सुरुवात झाली आहे। जीएसटी कायदा 1 जुलैपासून लागू झाला। कायद्याच्या कलम 51 नुसार टीडीएस कपातदार म्हणून पात्र सर्व शासकीय आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना या कायद्याखाली नोंदणी करणे बंधनकारक आहे। तसेच नोंदणी घेऊन देयके प्रदान करताना जीएसटी पाठपुरावठा धारकांकडून 1% एमजीएसटी आणि 1% सीजीएसटी असे 2% टीडीएस कापून प्रत्येक महिना संपल्यानंतर 10 दिवसांच्या आत शासकीय तिजोरीत ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे। टीडीएस कपात केल्यानंतर जीएसटी धारकांना 5 दिवसात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। जीएसटी कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यासाठी पॅन अथवा पॅन कार्ड तसेच कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांचा मोबाईल नंबर, कार्यालयात ईमेल असणे आवश्यक आहे। प्रत्येक शासकीय कार्यालयांनी www.gst.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी असे आवाहन जीएसटी विभागाचे उपायुक्त सुनील लहाणे यांनी केले। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांच्या जयंती दिनानिमित्त सर्वत्र त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले। लोकमान्य टिळक यांचे भारत स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान आहे। त्यांनी इंग्रजांच्या दडपशाहीच्या धोरणाविरोधात बंड पुकारून स्वराज्य, स्वातंत्र्य बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला होता। केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांमधून लोकमान्य टिळकांनी इंग्रज दडपशाहीचे धोरण हाणून पाडले होते। त्यामुळे ब्रिटिश सरकारने लोकमान्य टिळकांना राजगृहाची शिक्षा ठोठावली होती। लोकमान्य टिळकांनी आपले आयुष्य स्वातंत्र्य प्राप्ती व सामाजिक सुधारणांसाठी खर्ची घातले। अशा भारत मातेच्या या महान सुपुत्राला जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन। लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने अमरावती महानगरपालिकेतही त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। मनपाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले। तसेच टिळकांच्या जीवन कार्यावर प्रकाशही टाकण्यात आला। यावेळी उपस्थित स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, झोन सभापती सुरेखा लुंगारे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, नगर सचिव मदन तांबेकर, स्वच्छता विभाग प्रमुख गणेश कुतरमारे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर आदींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकमान्य टिळकांना विनम्र अभिवादन केले। त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातही लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। त्याचबरोबर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातही लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी माजी कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर जेडी वडते यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून अभिवादन केले। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 11वी व 12वीच्या विज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेतला आहे। या बदलानुसार आता प्रत्येक पाठ्यपुस्तकातील प्रत्येक धड्याला महत्त्व आले आहे। इयत्ता 11वीसाठी हा निर्णय या वर्षीपासूनच लागू होणार असून 12वीची फेब्रुवारी 2019 मध्ये होणारी परीक्षा या निर्णयानुसारच होईल। नीट किंवा जेईई सारख्या परीक्षा देताना राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अडचण येत असल्याची तक्रार विद्यार्थी व पालकांकडून केली जात होती। काउन्सिल ऑफ बोर्ड्स ऑफ स्कूल एज्युकेशन इन इंडियाने देशातील इयत्ता 11वी व 12वीसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित आणि संख्याशास्त्र या 4 विषयांच्या परीक्षांचे देशपातळीवर एकाच पद्धतीचे आराखडे तयार केले होते।
त्या आधारे या 4 विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे नवे स्वरूप ठरविण्यात आले आहे। नव्या आराखड्यानुसार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयांची 100 गुणांपैकी लेखी परीक्षेसाठी 70 गुण असतील, तर 30 गुणांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल। गणित व संख्याशास्त्रासाठी 80 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असेल। प्रात्यक्षिक परीक्षांच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही। आतापर्यंत प्रश्नपत्रिकेचे 2 भाग केले जात होते। भाग 1 मध्ये ठराविक घटक आणि भाग 2 मध्ये इतर घटकांवरील प्रश्न दिले जात होते। आता ही पद्धत बंद करण्यात आली आहे। पाठ्यपुस्तकातील कोणत्याही घटकांसाठी स्वतंत्र भाग दिला जाणार नाही। मात्र बहुपर्यायी प्रश्न, एका वाक्यात उत्तरे द्या, थोडक्यात उत्तरे 1 आणि थोडक्यात उत्तरे 2 असे प्रश्ननिहाय 4 भाग करण्यात आले आहे। यामध्ये कोणत्याही घटकातील प्रश्न कोणत्याही भागात असू शकतो। प्रत्येक भागासाठी गुणही निश्चित करण्यात आले आहेत। प्रश्नांना दिले जाणारे पर्याय कमी करण्यात आले असून एका प्रश्नाला केवळ एकच पर्यायी प्रश्न दिला जाईल। शासनाची महत्त्वपूर्ण योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2016-17 करिता अमरावती विभागात एकूण 997 गावांची निवड करण्यात आली होती। यापैकी 271 गावांमध्ये लोकसहभागातून कामे सुरू आहेत। अमरावती विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या 5ही जिल्ह्यात सन 2015-16 या वर्षाकरिता सर्वाधिक 1396 गावांची निवड करण्यात आली होती। यामध्ये नाला खोलीकरण व गाळ काढण्याच्या एकूण 2880 कामांपैकी 579 कामांना लोकसहभाग लाभला होता। त्यापैकी अनेक कामे अद्यापही अपूर्णावस्थेत आहेत। त्यामध्ये 846 कामे ही शासकीय यंत्रणेद्वारे करण्यात येत आहे। एकूण 962 कामे युद्ध पातळीवर केली जात आहेत। यापैकी 116 कामांना लोकसहभाग लाभला आहे। यामध्ये नाल्यातून गाळ काढण्याची कामे प्राधान्याने करण्यात आली। शासकीय यंत्रणा व लोकसहभागातून 31,57,473 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे। ज्या नाल्यांमधील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले त्या कामांची लांबी 217.74 किलोमीटर इतकी आहे। नाला खोलीकरण व गाळ काढण्याच्या कामांवर आतापर्यंत 31.79 कोटींचा खर्च झाला आहे। या कामांना 13.79 कोटींचा लोकसहभाग सुद्धा लाभला आहे। बातमीपत्रामध्ये थांबण्यापूर्वी टाकूया नजर आजच्या हेडलाईन्सवर। दुग्धोत्पादनासाठी अमरावतीला 38 कोटींचा निधी मंजूर, दूध डेअरी व पशु चिकित्सालयाचा होणार कायापालट। अमरावती विभागात 77% पेरणी, सोयाबीनची सर्वाधिक पेरणी तर कापसाचा पेराही वाढला। नावेद इक्बाल हत्येप्रकरणी 5ही जणांना अटक, अय्यूब खान व रहीम हे हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार। आणि लोकमान्य टिळक यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन। मनपा जिल्हा कचेरी व विद्यापीठात टिळकांची जयंती साजरी। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा फक्त आरसीएन न्यूज। नमस्कार।